नमस्कार मैत्रिणींनो. ना आलं, ना कांदा, ना लसूण असा हा आपला मसाले भात किंवा व्हेज बिर्याणी म्हणा. तर त्याचं साहित्य बघू. 1 वाटी मक्याचे दाणे, 1 वाटी मटार, एक छोटा मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 10-12 काजू, कढीपत्ता आणि 2 छोटी गाजराचे सालं काढून घेतलेली आहेत, त्याचे तुकडे करून घेतले आणि 1 वाटी भात शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये. तर आता जे गाजराची आपण सालं काढून घेतली आहे ते आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. तर मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता हे छान बारीक झालेलं आहे. आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवले आणि त्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता हे मक्याचे दाणे आणि मटार तसे पाहिले तर ते ओलेच असतात, पण तरीसुद्धा आपण ते आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे एक वाफ आणून उकळून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्या मिठामुळं त्याला चव येणार आहे. आणि ते छान उकळून झाले की मग पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता त्यामध्ये मटार घालूयात. तसे पाहिले तर हे ओलेच असतात, त्या पण तरीसुद्धा आपण उकळून घ्यायचे आहेत. आता हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता छान उकळी यायला लागलेली आहे. मीठ घातल्यामुळे आपण थोडंसं हलवून घेऊयात. आता एक पसरट भांडं घेतलं आहे, मी बाऊल घेतला आहे, त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण वाफवलेले मक्याचे दाणे आणि मटार छान गाळून घेऊयात, म्हणजे ते कोरडे होतील. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर त्यामध्ये एक डाव आपण तेल घालायचं आहे. तेलसुद्धा तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे. हिंग 1 चमचा आणि वाफवलेले हे मटार आणि मक्याचे दाणे त्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये जे मी काजू घेतलेले आहेत 10-12, तर ते त्याच्या अशा काप करून घेतले आहेत मध्ये आणि ते भाजून घेतलेले आहेत काजू. त्यामुळं त्यानंतर घातले तरी चालतात, नाहीतर मग ते तेलामध्ये आरती परतावे लागतात. तर आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात, काजू घालूयात आणि ते पण छान परतून घेऊयात.
आता गाजर घालूयात. ते पण जरा परतून घेऊयात. टोमॅटो बारीक चिरलेला, सिमला मिरची, एक सिमला मिरची बारीक चिरलेली. आता सिमला मिरची आणि गाजर हे कच्चं आहे, त्यामुळं ते एक वाफ आणण्यासाठी आपण त्याच्यावर थोडा 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आधी छान परतून घेऊयात आणि नंतर झाकण ठेवूयात. एक चमचा हळद, आता झाकण ठेवूयात. आता झाकण काढूयात आणि परत एकदा परतून घेऊया. आता भात आपण ताटलीमध्ये काढून ठेवलेला होता थंड होण्यासाठी. आता तो भात आपण यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. भात आपण नेहमी शिजवतो त्याप्रमाणे शिजवायचा आहे. फक्त तांदूळ इंद्रायणी न वापरायचा नाही, दुसरा कोणताही तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू शकता आता आपण बरेच पदार्थ त्यामध्ये घातल्यामुळे भाताला छान असा रंग पण आलेला आहे आणि रंगीबेरंगी हिरवे टोमॅटोचा रंग, गाजराचा रंग, कढीपत्त्याचा रंग, सगळे छान रंग, कलरफुल भात दिसतो आहे आपला. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा किती छान रंग दिसतोय. आता एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला. आता या भाताला की नाही फार तिखटपणा येऊ द्यायचा नाही. सौम्य जेवढा असेल तेवढा तो भात छान लागतो. पण तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून त्यात तिखट घालू शकता. बघा किती सुंदर दिसतोय. जेवढा छान दिसतो तेवढा रुचकर पण झालेला आहे. आता या भाताला चकाकी येण्यासाठी अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप कसं त्याने चकाकी पण येते आणि शरीराला आपल्या वंगण मिळतं. म्हणजेच आपल्याला शरीराला जसं बैलगाडीला वंगण घातलं की चाक कुरकुर करायचं थांबतं, तसं शरीराची सुद्धा हाडं कुरकुर करायची थांबतात.
त्यामुळं तूप नेहमी 1 चमचा रोज खाण्यात असावं. तर आता हे तूप आपण त्यामध्ये घातलेलं आहे. नक्की करून पहा. बघा छान बाऊलमध्ये आता काढून घेतलेलं आहे. सुंदर झालेलं आहे. नक्की करून पहा. धन्यवाद.